बांधिलकी मतदाराबरोबर असली पाहिजे आणि नंतर त्याच्या पक्षाशी आताच जे वागणूक आपलं आहे ते वागणूक असं दिसतंय की पक्षाशी तुमची बांधिलकी आहे पण मतदाराची बांधिलकी नाही आणि म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत की सभागृह चालू आहे सरकारच्या भूमिकेला न जुमानता सभागृहामध्ये आम्ही आपल्याला आदेश देतोय मतदार म्हणून आपल्याला असणारा आदेश देतोय की आपण त्या सभागृहामध्ये शिक्षण मंत्री प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा तुम्ही मागा येत्या आठवड्याभरामध्ये तुम्ही राजीनामा मागितला नाही येत्या आठवड्याभरामध्ये तुम्ही राजीनामा मागितला नाही तर आम्ही तुमच्या घरासमोर दिल्लीला जे आंदोलन चालले ते चालत राहील पण आम्हाला दिल्लीला जाता येत नाही पण आमची मागणी तिथे आहे की शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे ते आंदोलन आम्ही असताना आपल्या घरासमोर करणार आहोत माझं आव्हान आहे विद्यार्थ्यांना की प्रेशराईज केल्याशिवाय याच असणारं सरकार जे आहे हे मान्य करणार नाही आणि म्हणून मान्य करायचं असेल आणि करून घ्यायचं असेल पहिल्यांदा विनंती की तुमची आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे आमच्या मतावरती तुम्ही निवडून आलेला आहात आणि म्हणून आम्ही आपल्याला असा आदेश करतोय की सभागृहामध्ये आपण शिक्षण मंत्र्यांची राजीनामा घ्या हे जर आपण केलं नाही तर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही आपल्या घरासमोर निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा विद्यार्थ्यांनी निवडून गेलेल्या किंवा नॉमिनेट केलेल्या खासदाराला देण्यात यावा अशी विनंती मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी करतोय हिंदीमध्ये देऊन देशभरात विद्यार्थी आंदोलन करतात मात्र मोदी सरकार प्रधान राजीनामा घेत नाही तुम्ही म्हणताय की मोदी शहामध्ये तेवढी हिंमत नाहीये नेमकं का राजीनामा घेतला जात नाही का हिंमत नाही मी परवा दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हणालो की ज्याला कोणाला याचं उत्तर शोधायचं असेल तर आपण आपल्या सहकार्याला थोडस इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आपण जे म्हणतो ते करायला सांगा बिहारच्या निवडणुकीचं इन्व्हेस्टिगेशन आपण केलं तर नरेंद्र मोदी अमित शहा आणि मोहन भागवत हे प्रधानांचा राजीनामा का घेऊ शकत नाहीत याची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी विनंती केलेली आहे की तुम्हाला आता आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करावं लागेल जंतर मंतर हे सेंटर राहील पण त्याचे सब सेंटर्स हे निवडून गेलेले खासदार नॉमिनेट केलेले खासदार हे तुम्हाला करावे लागतील सर दोन मागण्या अप्रूव्ह झाल्या पण तिसरी राजीनाम्याची निवड नाही प्रयत्न केला कुठेतरी सरकार करते असं वाटत नाही यांनी असणारा आपला आंदोलन जे आहे आणि पब्लिक ज्या तऱ्हेने लढते त्या तऱ्हेने त्यांनीही लढावं असे विद्यार्थ्यांची मागणी त्याच्यामध्ये कुठेही बायफर्केट होण्याची जी शक्यता आहे ती मला त्या ठिकाणी दिसत नाही बीजेपीने प्रयत्न केला की आपला असणारा अध्यक्ष पाठवून माजी अध्यक्ष पाठवून मंत्री पाठवून आम्ही ज्यूस
पाजला असं दाखवण्याचं बाकी. सर काँग्रेसने एकटेच आंदोलन केलं पंतप्रधान निवाससमोर, पण त्यानंतर पुढे काँग्रेस कुठेतरी कम पडते हे सगळं आंदोलन पुढे न्यायला, कारण विद्यार्थी करतात त्यांच्या पातळीवरती, पण विरोधी पक्षनेता मग त्यांनी ताकदीने पुढे येणार. मी यांना सर अभिजित दिप्ती जे आहेत त्यांनाच असताना निरोप पाठवलेला आहे की हे नॉन पॉलिटिकल आंदोलन आपण राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने त्याला राजकीय स्वरूप येणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. आणि त्यासाठी जे ज्या संघटना आणि हे जे राजकीय पक्ष पाठिंबा देतात आहेत किंवा आंदोलन करतात आहेत त्यांची बैठक ही त्यांनी बोलवून त्यांना हे आंदोलन यापुढे कसं गेलं पाहिजे याचा आराखडा त्यांनी असणारं संघटना आणि पॉलिटिकल पार्टीज यांच्यापुढे ठेवला तर मला असं वाटतंय की प्रत्येक पार्टी पाठिंबा कशा रीतीने द्यायचा याचा जो वेगवेगळ्या विचार वेगवेगळ्या पद्धतीने करते तो न होता ते कन्सॉलिडेटेड तिथे दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटते. विरोधकांना सोबत घेतलं पाहिजे आंदोलकांना. विद्यार्थ्यांवर एक बाजूला दिल्ली झाला शरद पवारांनी विद्यार्थ्यांची जाऊन भेट घेतली आणि नंतर लगेच जाऊन पंतप्रधानांना शरद पवार सर, संघचालक सांकेतिक याच्यामध्ये असं म्हटले की डिक्टेटरशिप नको, कन्सायन्स हवा किंवा हुकुमशाही नको. बेसिकली असं आहे की त्यांनी पब्लिकली कान पिळलेत का? मोहन भागवतांनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा याला ऑर्डर करावी की त्यांनी असं विरोधकाशी बसतो. संवाद हवा असं पब्लिकली का सांगतात हे? सर आपण आता म्हणाले की कोण शरद पवार मी असं म्हणतोय याच्यासाठी करता मला ज्या गोष्टी आहेत मी आत्ताही म्हणतोय आणि विरोधीही म्हणतोय की हे आंदोलनामध्ये तुम्ही शरद पवारांना वेगळं ठेवा तर हे आंदोलन यशस्वी होईल. पण मला असं काय वाटतं की आणखी डायव्हर्ट करत नाहीये त्याच्यामुळे याच्यावरती मी जे मानले त्याच्यावरती आहे. शरद पवार इज नॉट माय इश्यू. सर, सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलंय, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का आंदोलनाची तीव्रता कमी होईल? अजिबात झालेली नाही, उलट वाढलेली आहे, फोकस झालेला आहे. एका बाजूला असणारा सोनम वांगचुक यांचं असणारं उपोषण सोडा म्हणून एक गट असं काम करत होता, दुसऱ्या बाजूला राजीनामा याच्यावरती करत होता. आता मला वाटतं एक फोकस झालेला आहे आणि तो म्हणजे की आता राजीनामा हा असणारा कॉन्सन्ट्रेट झालेला इश्यू. पण एकही मागणीची अंमलबजावणी आंदोलन करतायत याच्यापेक्षा हे आंदोलन कसं चालावं या रीतीने असताना जे विद्यार्थी आंदोलन चालवतात आहेत पुढाकार घेतलेले आहेत त्यांनी इतर सगळ्यांना चर्चेला बोलवावं आणि त्यांनी आराखडा मांडावा. हे आंदोलन यापुढे कसं गेलं पाहिजे आणि मग मला वाटतं राजकीय पक्ष त्या पद्धतीने पुढे घेतील आणि तो आराखडा मिळाला नाही तर आपापल्या पद्धतीने असताना राजकीय पक्ष आंदोलन चालू. या आंदोलनात अँटी नॅशनल्स घुसलेत आणि ते दाखवायसाठी भाजपकडून अरुण ढेकेचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा दाखवण्यात येतोय. तुम्हाला असं वाटतं का की आंदोलनामध्ये सगळ्यात मोठा अँटी नॅशनल असलेला मोहन भागवत असेल? सर, आपण महाराष्ट्र बंद करून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, आंदोलन केलं, ते पुढची दिशा काय? हे मी म्हणूनच म्हणतो ना की आता असणारा एक कार्यक्रम आम्ही त्या आपल्या माध्यमातून असणारा विद्यार्थ्यांसोबत ठरवलेला आहे. त्याचा आता तुम्हाला सब सेंटर काढण्याची गरज आहे. दिल्ली हे असणारं सेंटर झालंय. या आंदोलनाचं तुम्हाला सब सेंटर करायचं आहे आणि हे सब सेंटर करण्या अगोदर जे खासदारांना निवडून दिलेले आहेत त्यांना निवेदन आपण द्या किंवा आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आपली बांधिलकी आमच्याशी त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि म्हणून आम्ही आपल्याला मतदान म्हणून सांगतो की सभागृहामध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणी करा. जे कोणी करणार नसतील त्यांच्या घरासमोर आम्ही आठवड्याभरानंतर
निदर्शनं करणार हा इशारा विद्यार्थ्यांनी दिला पाहिजे. सर आपण काल म्हटलं होतं की नीट रद्द करावं आणि विकेंद्रीकरण सोमवारी का रद्द करावं त्या संदर्भातला असं मी बोलणार. नीटचे जे अधिकारी सस्पेंड केले हे सगळे अधिकारी जे थर्ड पार्टी होते किंवा अजूनही जवळपास 65% जागा या नीटच्या ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या रिकाम्या आहेत. फुल टाइमर एकही IAS ऑफिसर सरकारनं तिथे दिलेला नव्हता यापूर्वी. आता तुम्हाला याच्यावरून असं वाटतं का की सरकार फार गंभीर नाही नीट किंवा UGC एकाच व्यक्तीकडे 5-5 चार्ज आहेत आणि तोच त्याचा अध्यक्ष सुद्धा आहे. मी पुन्हा हे म्हणतोय की डायव्हर्ट होणार नाही. आजचा जो इश्यू आहे तो असताना विद्यार्थी आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा एवढ्याच सुद्धा मर्यादा. सर बिहार निवडणुकीचं असं काय प्रधानाचा राजीनामा का येत नाही हे तुम्ही शोधकार्य करायला सुरुवात केलं तर कदाचित तो राजीनामा लवकर येईल. असं काय त्यांना हातोष करण्यात मला हे तुम्ही जे लढता ते त्यांना मदत करा ना. त्या प्रमाणात पण चॅनलवाल्यांनी सर दुसरं हिंदी भाषा सुरुवात काल तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली काय रिस्पॉन्स मिळेल सगळ्या राज्यभरात आणि आम्हाला असणारा रिस्पॉन्स फार चांगला मिळाला. विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स मिळाला, मिळाला आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी असताना त्याच्यामध्ये सहभागी घेतलं. जे आम्ही आव्हान केलं होतं विद्यार्थ्यांचं आयुष्याशी खेळल्या जाते हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मतदाराने आणि जनतेने ही लक्षात घेतली आणि त्यांनी जनता उद्धव ठाकरे बरोबर आंदोलन करते जे आहेत त्यांनी ते करणारे जे आहेत सपोर्ट देणारे जे आहेत संघटना आहेत राजकीय पक्ष आहेत ज्यांच्यासोबत त्यांनी कालाकडा ठेवला पाहिजे. तर राजकीय पक्ष स्वतःच्या जे सुचेल त्या प्रमाणात ते आंदोलन करत बसते. शरद पवार तुम्ही आंदोलनापासून लांब ठेवा म्हणताय त्याचं कारण नेमकं काय? मी नेमकं कधीतरी सांगेन. कुछ हिंदी में सर देश भर में विद्यार्थियों का प्रोटेस्ट हो रहा है. दिल्ली में जंतर मंतर पर विद्यार्थियों का आंदोलन शुरुआत है. इतने दिनों बाद प्राइम मिनिस्टर जा चुके और उन्होंने कहा कि हम नीट के अधिकारियों में कार्रवाई करेंगे. लेकिन अंग्रेजी में जो कहावत है टू लिटिल एंड टू लेट, मतलब बहुत कम और बहुत समय के बाद जो घोषणा हुई है उसका मतलब नहीं ऐसा मैं मानता हूँ. जो विद्यार्थी है उनकी मांग है कि शिक्षा मंत्री जो है प्रधान जी इनका रिजर्वेशन जब तक होता नहीं तब तक हम अपना आंदोलन रुकाएंगे नहीं. दोनों तरफ से जो है बातचीत हो चुकी है. विद्यार्थी कहता है कि जो हमारे जिंदगी से खेल रहा है, हमारे मेरिट से खेल रहा है, उसको हम मंत्री देखना नहीं चाहते. उनकी मांग सही है ऐसा मैं मान के चलता हूं. आज बताया गया कि कल रात जो बातचीत हुई उस बातचीत में बीजेपी ने ये कहा है कि 3:30 बजे जो है वो हम लोग अपना निर्णय लेंगे. जहां तक जानकारी है
और राजनीति के बीजेपी के लोगों को भी मैं जानता हूँ। नरेंद्र मोदी और अमित शाह में कोई ताकत नहीं है, हिम्मत नहीं है कि जंतर मंतर सेंटर बनता है। इस मांग को अगर अमल करना है, हासिल करना है, तो आपको सब सेंटर्स भी खोलना होगा। और ये सब सेंटर जो है, जहां से संसद सदस्य चुन के आया है, उसके क्षेत्र को ही आपको सब सेंटर बनाना होगा। जो दिल्ली जा सकते हैं वो दिल्ली जाके आंदोलन करेंगे, जो दिल्ली नहीं पहुंच सकते वो ये सब सेंटर में रह के आंदोलन करेंगे। पहला जो है वो न्योता दीजिए उस संसद को कि भैया हमने आपको जिताया है, आपकी वफादारी पहले वोटर से होती है और बाद में पार्टी से होनी चाहिए। और यही वोटर आज आपको आदेश देता है कि संसद में शिक्षा मंत्री प्रधान जी का जो है आप इस्तीफा मांग लीजिए। अगर आप इस्तीफा मांगते नहीं हो तो विद्यार्थियों से मेरा कहना है कि चुने हुए संसद के सदस्य है, नॉमिनेट किए हुए जो सदस्य है, उनके सामने घर के सामने आप अपना प्रदर्शन शुरुआत कीजिए। अपने आप प्रेशर बिल्ड होगा और प्रधान जी का डिजिग्नेशन अपने आप आ जाएगा, फोर्स किया जाएगा उसको देने को। उम्मीद करता हूँ कि विद्यार्थी जो है उस प्रस्ताव पर विचार कर अपन अमल करेंगे। ऐसे ही करता हूँ। देखिए 47 ताजिया को आरोपी बनाया है, लेकिन जो जड़ है करप्शन का, जो जड़ है मंत्री जो करप्शन का जड़ है, उसी को तो कुछ नहीं किया है। ताजिया काटने से क्या मतलब है? कांग्रेस अपना प्रदेश अलग चला रही है और दोनों वंशों को आरोप भी लगाया है कि बिना किसी काम किए उन्होंने अपना देखिए प्रयास कर रहे हैं, विद्यार्थियों के प्रयास सफल हुआ और सोनम वांगचुक ने जो है वो अनशन अपना जुड़ा के लोगों के साथ में बैठ के आंदोलन। जहाँ तक ये जो अलग अलग तरीके का जो आंदोलन दिखाई देता है, मैं उसमें कोई बिखराव दिखाई नहीं देता है। मैं विद्यार्थियों से ही कहूँगा जो लीड करते हैं उनसे ये कहूँगा कि उन्होंने जो है वो अपना प्लान बनाना चाहिए और वो प्लान बना के जितने संगठन है, राजनीतिक संगठन है, गैर राजनीतिक संगठन है, इनकी एक बैठक बुला के इनके सामने अगर वो प्लान करेंगे तो मेरे ख्याल से ये जो अलग अलग तरीके से आंदोलन आदि और संस्थाएं कर रही है, उस पर मेरे ख्याल से आपको एक तरीके का वन वॉइस की तरह आपको दिखेगा। इस पूरे माहौल में मिस्टर पवार ही ऐसे जो प्रधानमंत्री से मिले हैं अब तक, क्या देखते हैं? मैं सीधा कहता हूँ कि शख्सियत को जो है इस आंदोलन के बाहर रखिए, तो ये क्यों ऐसा लगता है? मैं डाइवर्ट नहीं होना चाहता हूँ। अगली बार आइए तो मैं बता दूंगा। ठीक है, आपने एक मुद्दा और इम्पोर्टेंट था कि नीट को अबॉलिश कर देना चाहिए और पूरे तो डिसेंट्रलाइज कर देना चाहिए पूरे सिस्टम को, तो क्या है उस पर जो है शुरुआत को मैं प्रेस कॉन्फ्रेंस किया था। तो सरकार कहती है इसमें एंटी नेशनल घुसे हुए सबसे बड़ा देश के कानून को जो नहीं मानता, संविधान को नहीं मानता, वो मोहन भागवत है, वही सबसे बड़ा एंटी नेशनल है। सर, लेकिन दिल्ली पुलिस ने कुछ आइडेंटिफाई किए 2500 ऐसे लोगों को जिनके ऑलरेडी आपराधिक मामले दर्ज थे और वो प्रदर्शन में शामिल थे जिस दिन तो वायलेंस हुआ था। पुलिस कुछ भी कहेगी,
पुलिस को जो है वो जैसे मैंने पहले कहा था कि गलवान की खाड़ी में चाइना ने जो बैटम इस्तेमाल किया था जिस पर स्पाइक था, वही स्पाइक का बैटम जो है पुलिस ने इस्तेमाल किया है, वो अब अपने बचाव के लिए वो तो कुछ भी कहेगी, उससे कोई विश्वास नहीं। आपने परसों महाराष्ट्र बंद किया पूरे महाराष्ट्र में, और उसका रिस्पॉन्स उसका अच्छा खासा आया। आगे आपका बीसीए क्या स्टैंड है, क्या आगे क्या अभी हम लोग ने जो है वो शुरुआत किया है, तो उम्मीद करता हूँ कि जो रीजनल पार्टियां से संगठन जो है वो अपने अपने राज्यों में दिल्ली के जो विद्यार्थी आंदोलन कर रहे, दिल्ली में बैठे जो विद्यार्थी आंदोलन कर रहे, अपने अपना स्टेट भी उसको सपोर्ट दे रहा है। हमने बंद के माध्यम से दिखा है, वो दूसरे माध्यम से मेरे ख्याल से ये लोगों की भावना जो है जो विद्यार्थियों तक भी पहुंचे और सरकार तक भी पहुंचे, ऐसा कार्यक्रम उन्होंने आयोजित कर दिया। सांसदों के घर के बाहर सब स्टेशन बनाना, उनके बाद प्रोटेस्ट करने की जो बात करें उसमें आप लोग भी विद्यार्थियों के साथ सपोर्ट करेंगे? जरूर है, हम लोग रहेंगे, इसलिए तो हम कह रहे हैं विद्यार्थियों ने शुरुआत किया तो हम लोग उसमें शामिल हो जाए। सर, आपने कहा सभी विपक्ष पार्टियों के साथ विपक्ष के लिए बात करना चाहिए ताकि आंदोलन आगे कैसे जाए, इसकी रणनीति तय की जाए। उनकी जो रणनीति है आंदोलन चलाने की और उनका जो लक्ष्य है इस आंदोलन का, वो सभी संगठन और दलों के सामने अगर आता है तो आंदोलन मतलब संगठन और पार्टियां जो है उसके मुताबिक अपना कार्यक्रम रोड करके चल पाएगी, यही मेरी अपेक्षा है। तर हे आंदोलन कार्यक्रमचा वापर झालाय, जखमी झाले, तर समोर आल्याने मोडून काढण्याचं सरकारचं इरादा असतोच प्रत्येक आंदोलन अशा पद्धतीने देखिए इस बार जो है जो नक्सलियों के खिलाफ जिस तरह से कार्रवाई हुई है, उस तरह की कार्रवाई जो है सरकार ने विद्यार्थियों के साथ किया है। उसके जैसे जैसे वीडियोज निकल रहे हैं और सोशल मीडिया पे आ रहा है, सरकार के खिलाफ उसका बढ़ते जा रहा है। हम किसी भगवान का अवतार है, रूप है, ये है, अगर किसी की भावना ऐसी है लोगों के खिलाफ हम सामने जो है ये कोई बचता नहीं और बच भी नहीं पाएगा, ऐसा लोगों को लगता है। इसलिए ये सैलाब और बढ़ने से सरकार पहले विद्यार्थियों के साथ में उनकी मांगों को स्वीकारे, ऐसे सरकार से आभारी है। तर या आंदोलनाला मिळणारा रिस्पॉन्स हा 29 सप्टेंबरच्या आंदोलन थैंक यू सर, सबको कारण